वंचित बहुजन आघाडीचा। मित्रांनो, आपणास विनंती आहे की आपण जास्त वेळ वाया घालू नका, सर्वजण बसून घ्या। या ठिकाणी आपण मागे पडू। इथे उपस्थित त्या वतीने या ठिकाणी दादाचा सत्कार होत आहे। ठीक आहे मित्रांनो, शांततेत आपण सुजातदादा आंबेडकर यांना ऐकून घ्यावं, कोणताही गोंधळ करू नये। स्टेजच्या समोर यावं सर्वांनी। इकडच्या सर्वांना विनंती आहे की मागच्या बाजूला होऊन घ्या, मागच्या बाजूला होऊन घ्या किंवा जिकडे आल तिकडे बसून घ्या। मित्रांनो, आपण शांत झाल्याशिवाय सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण सर्वांनी 2 मिनिटं शांतता ठेवावी। इकडे फोटो मागणाऱ्या पब्लिकला सुद्धा 2 मिनिटं थांबावं लागेल। 2 मिनिटं थांबा जरा। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनींना, वडीलधारी मंडळींना आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, जय सेवालाल, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम। मित्रांनो, आपण सर्व नेहमी म्हणत आलेलो आहोत की नांदेड भोकर हा चळवळीचा नेहमी एक बालेकिल्ला आहे आणि आज आपण जो जनसमूहाने इथे उपस्थित आहोत, ज्या गर्दीने इथे उपस्थित आहोत, इकडच्या प्रस्थापितांना परत एकदा दाखवून दिलंय की आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला नांदेड भोकर होतं आणि या सुद्धाही राहील। पण आपल्या सर्वांना 2 ते 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी कळली होती की बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीमध्ये दुखायला लागले आणि त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर जास्त प्रवास नाही करू शकणार आणि प्रचाराला उतरू नाही शकणार। पण ह्या परिस्थितीमध्ये मला आपल्या सर्वांना एवढीच विनंती करायची की या पुढच्या प्रचारामध्ये जरी बाळासाहेब आंबेडकर आपल्या भोकरमध्ये प्रचारासाठी नाही येऊ शकले तरी आपण स्वतः इकडचा प्रत्येक कार्यकर्ता, इकडचा प्रत्येक पदाधिकारी हा स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेत येऊन आपण सर्वांनी कामाला, प्रचाराला ताकदीने लागावं। इकडच्या प्रस्थापितांना वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत बिघडली आहे तर त्यांचा रस्ता सोपा झालाय, त्यांचा रस्ता मोकळा झालाय। पण इकडे आपल्याला ह्या प्रस्थापितांना परत एकदा दाखवून द्यायचंय की जरी बाळासाहेब आंबेडकर आजारी असले तरी बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी लढाई इकडच्या वंचितांसाठी सुरुवात केलेली ती लढाई संपून ती लढाई जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे आणि त्यात ताकद सुद्धा आहे। आणि मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपल्या मतदारसंघावरती येतो। मला काल मुंबईला जायला लागलं, एक अचानक सभा घ्यायला आणि माझी फ्लाईट हैदराबादला आली आणि हैदराबादवरून मी नांदेडमध्ये आलो। आता तेलंगणामध्ये कसली एवढी गर्दी करताय? ते म्हणतात नाही दादा, राहुल गांधी बरोबर आहे। आताच आपण बघितलं 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली, काँग्रेस पार्टी तर जिंकली नांदेडची लोकसभा, मग आता तेलंगणावरनं आणायची गर्दी कशाला आणायला लागते तुम्हाला? तिकडे त्यांनी 2-3 लोकांनी उत्तर नाही दिलं, पण त्यांच्यातला एक माणूस होता, त्यांनी मला साईडला घेतलं आणि तो म्हणाला, भाऊ की राहुल गांधी आणि तमाम काँग्रेसला अजूनही माहिती आहे की अशोक चव्हाण भाजपमधनं काँग्रेस पार्टी रिमोट कंट्रोलनी चालवतात आणि म्हणून राहुल गांधींचा स्वतःही काँग्रेसवरती विश्वास नाहीये आणि म्हणून त्यांनी तेलंगणावरनं मिनिस्टर, गर्दी, कार्यकर्ते सगळे इम्पोर्ट करून नांदेडची सभा गाजवून दाखवली। काँग्रेस चालवतो कोण? म्हणजे आता आपल्या सर्वांना हे सुद्धा माहिती आहे
की त्यांच्याच कन्याच्या विरुद्ध दिलेला काँग्रेसचा उमेदवार हा मॅनेज उमेदवार आहे. इकडचे जे उमेदवार आहेत ते 2 आठवड्यापूर्वी म्हणतात की अशोक चव्हाण माझे दैवत आहेत. मग लगेच त्यांना भाजपचं तिकीट मिळतं आणि ते मिळतं तर ते कोणाच्या विरुद्ध मिळतं? अशोक चव्हाणांच्याच मुलीच्या विरुद्ध. आणि आपण हे समजून घ्या की जर आपल्याला इकडे प्रस्थापितांना हरवायचंय तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण इकडची काँग्रेसने मतदान करून आपलं मत वाया नका घालू. जर आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला परत एकदा दाखवायचंय की वंचित बहुजन आघाडी आणि इकडची आंबेडकरवादी चळवळ हीच एक ताकद आहे जे इकडच्या भाजपला हरवू शकते आणि पुढून उडू शकते. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची लोक आपल्या उमेदवाराबद्दल अपप्रचार करतात की आपला उमेदवार सेटल झालाय, मॅनेज झालाय. तुम्ही नुसतं तुमच्या आजूबाजूची गर्दी बघा आणि तुम्हाला कळेल की आपल्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या मागे किती लोक लाखोच्या संख्येने जुळलेली. आणि हेच म्हणत असताना ज्यांना राठोड साहेबांचा परिचय नाही त्यांना 2 सेकंदामध्ये करून देतो की राठोड साहेब बाळासाहेब आंबेडकरांचे भारिप बहुजन महासंघ असल्यापासून ते सहकारी आहेत. वंचितच्या स्थापनेच्या आधीपासून ते बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे. आणि बंजारा समाज हा वंचित घटकांपैकी, वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपैकी एक महत्वाचा घटक आहे. आणि आता इकडचे तमाम आंबेडकरवादी, बंजारा, ओबीसी आणि जाताना नुसती एकच गोष्ट आपल्याला सांगून जातो की आपल्याला दिसत असेल की 2024 मध्ये राहुल गांधी प्रत्येकडे जिकडे जातात तिकडे एक लाल कलरचं संविधान दाखवतात की नाही? ते का दाखवत असतील, कोणी विचार केलाय? ते ह्याच्यासाठी दाखवतात कारण त्यांना माहितीये की इकडच्या आंबेडकरवाद्यांना अंगावर घेता येत नाही, इकडच्या आंबेडकरवाद्यांशी पंगा घेता येत नाही. जेव्हा त्यांनी इकडच्या आंबेडकरवाद्यांना अंगावरती घ्यायचा प्रयत्न केलेला तेव्हा ह्याच काँग्रेसचा तुकडा साफ करून 2019 मध्ये आपण सर्वांनी दाखवला. आणि मग आता त्यांच्या समोर पर्याय नाहीये. आतमध्ये जाणवं असलं तरी नाईलाजाने इकडच्या आंबेडकरवाद्यांसमोर त्यांना संविधान दाखवत. आणि ही ताकद आंबेडकरवाद्यांची आहे की त्यांनी नुसतं राहुल गांधीला नाही तर नरेंद्र मोदीला सुद्धा भारताच्या संविधानासमोर झुकायला लावलं. आणि हीच ताकद आपल्याला उभी करायची आहे. कारण आपल्याला माहितीये की यांनी ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलं. आता ते ओबीसीच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणात एससी आणि एसटीचं आरक्षण संपवायला निघालेले. आणि आपल्याला परत एकदा इकडच्या काँग्रेसला, भाजपला, RSSला, शिवसेनेला हे दाखवून द्यायला लागणार आहे की जोपर्यंत इकडचा आंबेडकरवादी सैनिक जिवंत आहे, जोपर्यंत इकडची आंबेडकरवादी जनता जिवंत आहे आणि जोपर्यंत इकडची आंबेडकरवादी चळवळ ठामपणे उभी आहे तोपर्यंत कोणाचाही बाप संविधानाला आणि आरक्षणाला हात नाही लावून शकत. ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडतो. आणि आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्या सर्वांसमोर एका बाजूला राठोड साहेब आहेत जे बोकर मध्ये उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अविनाशदादा भोसीकर आहेत जे नांदेड लोकसभेचे उमेदवार आहेत. मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन की गॅस सिलेंडर वरती बटन दाबून आपण या दोघांनाही विजयी करा. आणि पुढची सभा चालू राहणार आहे. मला पुढच्या सभा आहेत म्हणून मी आपल्या सर्वांची परवानगी असेल तर रजा घेतो. मी आपल्या सर्वांना अजून एक विनंती करतो की आपण जिकडे आहात तिकडेच थांबा. बाकीचे मान्यवर ही सभा ठेवतील, कोणीही आपल्या जागचे हलू नये ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करूया. आंबेडकर तुम आगे बढ़ो, आंबेडकर तुम आगे बढ़ो. मित्रांनो कोणी